शेंगा. अरे वा, उकडीच्या शेंगा. मग तुम्हाला आवडतात ना? खा ना. काय बघताय? बाबा, माझी जुनी चित्र तुम्हाला कुठे मिळाली? तू लहानपणी चित्र काढायचीस ना, तेव्हा तुझे विचार एकदम क्लिअर असायचे. अर्थात आजही तुझे विचार क्लिअर आहेत, म्हणून तू लग्नाला नकार देऊन तुला छान नोकरी करायची आहे, कोर्स पूर्ण करायचा आहे, तुझी आवड जपायची आहे. खरंच खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो अमृता. आता हेच बघ ना, घाडग्यांच्या घरात तर तुझं लग्न होणार नाही, पण आज न उद्या कुठे ना कुठे तुझं लग्न होईलच, माझी खात्री आहे. ज्या कुणाबरोबर तू लग्न करशील ना, तुझा संसार सुखाचा होईल. ज्या घरात जाशील ना, त्यांना तू आपलंसं करशील. अहो बाबा, त्याला अजून वेळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी इतक्यात तरी लग्न करणार नाही. मला आधी नोकरी करायची आहे, मग मला माझा कोर्स कंप्लीट करायचा आहे, मग माझ्या घरासाठी काहीतरी करून दाखवायचं आणि मग लग्न. हो बाळा, माहितीये मला. हे पण सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? कुठे काय. हो, अक्षय आणि कियाराचं लग्न व्हावं म्हणून मी नोकरी नाकारली. आणि आता काका मला घाडग्यांच्या घरी पाठवतात गणपतीसाठी. पण गणपतीला जायला काय प्रॉब्लेम आहे? जाण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तिकडे गेल्यावर सगळे मला घाडग्यांची सून म्हणून बघणार आणि मला पण तसंच वावरावं लागणार. आणि ते सगळं सोडा बाबा, मी बाप्पाच्या दर्शनाला मनात खोट घेऊन जाऊ का? नाही नाही, आमच्या अमृताच्या मनात अजिबात खोट नाहीये. बरोबर बरोबर. आणि तसंही हे लग्न आता होणार नाही. बरोबर बरोबर. मग बाप्पावर विश्वास ठेव. सध्या बाप्पावर नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि चला, घाडग्यांच्या घरी फोन करा आणि कळवा गणपतीच्या दर्शनाला येते म्हणून. चला. पण दादा, मी काय म्हणतो, हा, मी काय चुकीचं करतोय का? नाही ना? हा, चल ग अमृता, उठ, उठा. हा चला. हा, ते आणि इकडे. हा, तू पुढे घे रे, चालू दे तुझं. वसुदे, अगं दिनकरला हिंग आणि आलं लावलेलं ताक दे ना आधी. रोज तुला सांगावं लागतं. कशी विसरतेस ग तू? नाही नाही, आहे ना, आहे, देते देते. दे बघू मग. देते देते. नाही, तुझं बरोबर लक्ष असतं त्याच्याकडे, तरी सुद्धा कधी कधी विसरतेस ना. ते नाही नाही, आहे, फक्त आता म्हटलं. अगं अनंताला दहीभात वाढ अजून. नाही नाही माई, मला दहीभात नको. अरे काय, भात खाल्ल्यावर झोप येते आणि रात्रभर जागून आरास करायची आहे ना. काय रे, जागणारच ना? जागेल की, मी बरी झोपून देईन त्याला. नाही, म्हणजे मी आज खूप थकलोय, सो लवकर झोपेन. नाही नाही, तरीही तो जागणार आहे असं म्हणाला होता मला तो. नको त्या माणसांचे फोन कट करण्यापेक्षा ना, त्या माणसानंच आपल्या आयुष्यातून कट करायला हवं. हो ना? मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय, बोलायचंय तुम्हा सगळ्यांशी. गेल्या काही दिवसात
आपल्या घरात फार विचित्र गोष्टी घडतायत. आजपर्यंत घाडग्यांच्या घरात हे असं वागणं खपवून घेतलेलं नाही आणि यापुढे सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही. हे असं बेताल वागणं, बेशिस्तपणा हा खपवला जाणार नाही. आपल्या घराची घडी विस्कटल्यासारखी झाली. आणि या गणपतीच्या निमित्तानं मला ती नीट करायची आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मला मदत हवी. अगदी बरोबर बोललात तुम्ही माई. पण हे ज्याला उद्देशून बोलताय त्याला ते कळलं म्हणजे झालं नाही का? वसुधा, अगं कुणा एकट्याला उद्देशून नाही बोलले मी हे. आता सगळ्यांच्या खोलीत तर जाऊन नाही ना मी सगळं सांगू शकत. बेशिस्तपणा खपवून घेतला जात नाही आमच्याकडे जेवताना बोलण्याचा. कळलं का? कॉल बॅक करतो. कोणाचा फोन आहे रे? हे जेवताना कोणाचा फोन आलाय तुला? अमृताचा. सात आठ सात नऊ. माझी गुणाची बोलणं तू. ठीक आहे, रिंग वाजते पटकन. हा. हॅलो. हॅलो, मी अमृता बोलते. मी जेवण करतोय आता. कुणाचा फोन आहे ग? कॉल बॅक करतो. सांग की कुणाचा फोन येतोय ते. हॅलो. पूर्ण नाव सांग. अमृता प्रभुणे बोलते. हा. हॅलो, मी अमृता प्रभुणे बोलते. बोल बाळा बोल. माई, मला तुमचं आमंत्रण मिळालं. हो ना? हो. मदत लागली तर इथे म्हणा, उद्या परवा ये. बोल. काही मदत हवी असेल तर मी येईन. उद्या परवा. ऐकून बरं वाटलं मला. अगं पण इथे मदतीला खूप माणसं आहेत आमच्या. आणि अगं माझ्यानंतर तुला असं सगळं करायचंय, हो की नाही? ते सगळं पुढच्या वर्षी कर. या वर्षी फक्त बाप्पाच्या दर्शना करता येईल. बर. जेवण झाली तुमची? हो, मगाशीच झाली. अरे पण दादा, फराळ झाला का तुमचा? आत्ताच झालं आमचं आवरून. आईने पिठलं भात केला होता. मी आणि बाबा भुईमुगाच्या शेंगा खात बसलेलो. हो का? बर बर. अगं हो, तू अक्षयच्या फोनवर फोन करत होतीस ना? थांब, मी बोलवते त्याला, बोल त्याच्याशी. हा? अक्षयच्या मोबाईलवर फोन? मी नाही. नाही का? बर बर. मला आपलं उगीच वाटलं हो. ठेवू फोन? हो, ठेवा. गुड नाईट. बर बर. गुड नाईट.
गुणाचं माझं गुणाचं बाळ ते. वा वा छान. मधुरा, अगं हे जरा इस्त्रीचे कपडे जागेवर ठेव. हो हो. आणि ते तू जेव्हा अमृताशी मोबाईलवर बोलत होतास ना, तेव्हा आपल्या घरच्या फोनवर अमृताचाच फोन आला होता. दे तुझा फोन, दे माझ्याकडे. माई आजी अगं 2 दिवस तुझा फोन माझ्याकडे राहील. नाही. काळजी करू नको. अमृताचा फोन आला ना तर लगेच देईन मी तुला. मला माहिती आहे तुला माझा खूप राग आलाय, पण तुझ्या भल्यासाठीच सांगते ना बाळा. आणि त्यासाठी तुला राग जरी आला ना तरी मी तो सहन करेन. अगं मला बाकीचे फोन येऊ शकतात ना. मला माहिती आहे गणपतीच्या दिवसात कुणाचेही कामाचे फोन येणार नाही आहेत तुला, आणि आलेच तर देईन ना मी तुला लगेच. दे बाळा, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. दे दे दे. नको ना असं करूस. भूक लागली का आता? अर्धवट उठलायस जेवणावरून. भूक लागली तर सांग हो मला, मी जागी आहे. जरा फिरून ये, डोकं शांत होईल. आणि हो, दरवर्षीप्रमाणे यंदाही आरास मस्त व्हायला पाहिजे. हा शहाणं माझं बाळ. चेंगट मामी वाढ की ग लवकर. पोटात डोमकावळे उसळलेत माझ्या. त्या पुरुष मंडळींचं ना खरंच बरं असतं माहितीये का मृदुले, जेवायचं आणि हात सुकेपर्यंत ना एका जागी गप्पा मारत बसायचं. तिथे बायकांच्या वेळा टळून जातात जेवणाच्या, त्यांचं काय हाल झालेत. काही नाहीये त्यात. हरताळकेचा उपवास आहे ग. वाट डोकं धरलं ग माझं. अगं ती काकडीची कोशिंबीर केलीस की नाही? बरं तो रताळ्याचा किस दे तोपर्यंत. नाही केलं मी आई. रताळ्याचा किस नाही केलास? अगं नाही केला आज. असू दे, नाही केला तर नाही केला. वसुधा, अगं उपासाच्या दिवशी इतकी चिडचिड बरी नव्हे. चल. मैया बसा. हो बसते बसते. हो बस, तू पण बस. हो सावकाश सावकाश हो. सावकाश सावकाश. चला, मी वाढून घेते, तुम्ही घ्या तुमचं वाढून. असं जर आपण एकमेकांना वाढत राहिलो ना तर वेळ निघून जाईल हातातून. अजून आपल्याला दुर्वा निवडायचे आहेत. आणि मोदकाचे नारळ आणि पूजेचे नारळ हे आत्ताच वेगवेगळे करून ठेवा. हा, उद्या गुरुजींसमोर धावाधाव नको व्हायला आपली. माई, मी काय म्हणते, आपण उद्याचे मोदक आजच करून ठेवले तर? अगो बाई, खरंच की. मग उद्याचा स्वयंपाकही आजच करून टाकूया का आपण? भाग्यश्री, अगं मोदक हे चतुर्थीलाच व्हायला हवेत. आणि उद्या सगळा स्वयंपाक नैवेद्याचा असणार की नाही? मग तो आज करून कसा बरं चालेल?
हा. चला जेवूया. कोणाचा फोन वाजतोय? अय्या, कोणाचा फोन राहिलाय? राहिला नाही, मी आणलाय अक्षयचा. माई बघा ना जरा कोणाचा फोन येते. माझ्या सासूबाई नेहमी सांगायच्या हो मला, एकदा का आपण जेवायला बसलो ना की आपल्याला फक्त आपल्या नवऱ्याची हाक ऐकू आली पाहिजे, बाकी काहीही ऐकायला येता कामा नाही. चला जेवा. नाही बरोबर आहे तुमचं माई, पण काही इमर्जन्सी असेल तर प्लीज बघा ना कोणाचा आहे. बेबी म्हणून कोणाचा तरी आहे. चल अक्षय. मला माहिती अक्षय, तू माझ्या अगेन्स्ट जाऊन त्या अमृताला घरी आणायचा प्लॅन करतोय. and I hate you for this. मी तुला सोडणार नाही. शर्मिष्ठा, निदान यावर्षी तरी पिंक कलर अवॉइड करा. माहितीये रे मला, किती वेळा सांगणार आहेस. हे बघ भाऊजी, अहो तुम्ही तिथे काय करताय? गणपतीची आरास आपण इथे करतोय ना. अमृताची वाट बघत असेल. आत्तापासून? अरे पण ती उद्या येणार आहे ना, तू ये आता. अरे ये. चला चला चला, गरम गरम चहा पिऊन घ्या. थँक्यू. मंडळाचे कार्यकर्ते पटापटा पटा. थँक्यू काकू. ठीक आहे रे, तुझी ब्लॅक कॉफी. येस, थँक्यू सो मच काकू. टेबल लागलं का? Yes. मस्त दिसतंय. हो ना? खरंच छान दिसतंय. ए या फुलांच्या माळा तिथे पण लाव ना, छान दिसतील रे. हो काय? मध्ये मध्ये सोड. येस येस येस. ऐक ना, तू इथे बस ना आमच्या सोबत. तुमच्या सजेशन बेस्ट असतात. प्लीज. तुमचं बरं आहे, मला भरपूर काम आहेत किचन मध्ये आणि सगळी कामं वेळेत व्हावीत म्हणून आपण वाटून घेतली आहेत ना कामं. चला पटापटा कामं करा. ए मग त्या खडूसला तरी काहीतरी सांग, निदान इथे माणसात तरी येऊन बसेल तो. ऐक ग, सांगते. नकोय का मला आई? काय झालंय? माईने फोन काढून घेतलाय माझा. लहान मुलगा आहे का मी? का काढून घेतलाय हे सुद्धा मला माहितीये. हे घे. माझा नाहीये हा फोन. मला माहितीये तुझा नाही, माझा फोन तुला देते. फोन करायला घे पटकन. ती गोड आहेस तू. तू रिस्क घेतेस हं? लक्षात ठेव, माईला कळलं तर. माहितीये, माझ्या मुलाचा चेहरा पडलेला मला बघवेल का? ए यात कियाराचा नंबर नाहीये. माझा फोन आहे तो, त्यात तिचा नंबर कसा असेल? तुझ्या लक्षात नाहीये, पाठ नाहीये नंबर. येस. ते घे आता. वाव. साधा एक लाईट सुद्धा लावता येत नाही तुला. अरे 4 नंबरचं बटन लूज आहे. मला सगळं माहिती. ओके. कसं म्हणजे आई? आता फोन मेमरी नंबर सेव्ह असतो ना, मग आपण आपली मेमरी कशाला खर्च करायची? तू पण नाही. सांग बरं बाबांचा नंबर, तुझा पाठ आहे. काय सांगू? हा सांग. 985905. तू सॉलिडच. लावा आता फोन. तुमच्या पिढीचा ना एक प्रॉब्लेमच आहे, सगळं तुमच्या हातात आहे पण तुमच्या हातात काही येत नाही. एक काम कर ना आई, प्लीज.
तर माझा मोबाईल आणून दे माईकडून, किंवा मग केदाराचा नंबर दे मला प्लीज, मिळवून दे ना. हे बघ, माईंच्या नकळत ह्या गोष्टी करायची मला सवय नाही आणि मला जमणारही नाही. पण आई, तू बघ आता तुझं तू काय, तू आठव बाबा नंबर. आई माईने फोन उचलला तर